नमस्कार मैत्रिणींनो, मी मोनिका आणि मोनिका ब्लाउज कटिंग अँड स्टिचिंग ह्या आपल्या आजच्या छानशा व्हिडिओमध्ये मी मोनिका तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। तर ही चंद्रकोर साडी आहे आणि हिच्यावरचा हा जो आहे तो ब्लाउज आहे। मी सर्व ब्लाउज स्टिचिंग करून घेतलेला आहे, म्हणजेच फक्त स्लीव्ज आणि ब्लाउजची फिटिंग बाकी आहे। तर आपल्याला काय करायचं, आपल्या ह्या आजच्या व्हिडिओमध्ये ब्लाउजची फिटिंग कशा पद्धतीने करायची, तर स्लीव्ज कशा पद्धतीने जॉईन करायची, तर मैत्रिणी हा व्हिडिओ पूर्णपणे लास्टपर्यंत पहा। त्यानंतर आता सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, जेवढी आपल्या ब्लाउजची घडी असते तेवढी चेक करून घ्यायची। आपल्या ब्लाउजची जी घडी आहे तो फ्रंट पार्ट एकदम परफेक्ट त्याच पद्धतीने आलेला आहे की नाही। त्यानंतर शोल्डर जॉईंट करून घ्यायचे। आता शोल्डर अर्धा इंचाच्या शिलाई मार्जिंगने, म्हणजे गळ्याच्या बाजूने अर्धा इंच आणि मोंढ्याच्या बाजूने पाव इंच अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, एक डबल शिलाई देऊन घ्यायची आहे। दोन्ही पार्टला व्यवस्थित डबल शिलाई देऊन घ्यायची आहे। व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची, जेणेकरून जे शोल्डर आहे आणि जे शोल्डरचं माप असतं ते एकदम परफेक्ट, एकदम सरळ म्हणजेच मागचा भाग आणि समोरचा भाग व्यवस्थित एकदम समोरासमोर यायला हवेत अशा पद्धतीने आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। त्यानंतर मोंढ्याखालचा भाग आपल्याला चेक करून घ्यायचा आहे, कमी जास्त आहे की नाही। जो जास्तीचा आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे, त्याच्यामुळे ब्लाउजला कोणताही प्रॉब्लेम होत नाही, ब्लाउज तरीसुद्धा एकदम परफेक्ट बसतो। त्यानंतर आपण काय करूया, जी स्लीव्ज आहे तिचा म्हणजे मोंढ्याचा जो आकार आहे पहिल्या किंवा मागच्या ते पाहून घ्यायचे, आणि त्यानंतर जी स्लीव्ज आपण रेडी करून घेतलेली आहे तीसुद्धा आपल्याला चेक करून घ्यायची कमी जास्त आहे की काय। त्यानंतर आपण स्लीव्ज अर्ध्या इंचाच्या शिलाई मार्जिंगने जॉईन करून घ्यायची आहे। आणि ह्या पद्धतीने पूर्ण आपली स्लीव जॉईन करून घ्यायची। आणि एक मात्र गोष्ट लक्षात ठेवायची, अर्धा इंच शिलाई मार्जिंगने आपण ही स्लीव जॉईन करायची आहे। कमी पण मार्जिंग घ्यायचं नाही आणि जास्त पण मार्जिंग घ्यायचं नाही, एकदम परफेक्ट आपलं मार्जिंग आहे तेवढं आपण घ्यायचं आहे आणि व्यवस्थित ब्लाऊजची जी स्लीव्ज आहे ती स्टिचिंग करून घ्यायची। त्यानंतर दुसऱ्या बाजूने ती स्टेप यूज करायची। आता पहिल्या मोंढ्याचा आकार पाहू शकता कशा पद्धतीने, तर पहिल्या मोंढ्याच्या आकारावरूनच म्हणजे जो खोलगट भाग असतो तो समोरचा भाग असतो की नाही, त्याच पद्धतीने स्लीव जॉईन करून घ्यायची अर्ध्या इंचाच्या शिलाई मार्जिंगनी। ह्या पद्धतीने व्यवस्थित हे पाहू शकता। आता मैत्रिणींनो, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची, आपण स्लीव जॉईन करण्या अगोदर काय केलं होतं, जो मोंढ्याखालचा कमी जास्त जो भाग होता तो चेक करून घेतला की नाही। तर आता आपण पाहूया, आता पुन्हा एकदा आपल्याला चेक करून घ्यायचं आहे जी बाही आहे। ज्यावेळेस आपण समोरचे खालचा भाग आणि वरचा भाग सुईच्या बाजूने ठेवून किंवा सरळ बाजूने ठेवून जेव्हा एक शिलाई देतो ना, म्हणजेच याला आपण कवर फिटिंग म्हणतो। आता ही फिटिंग करताना आपण पुन्हा एकदा चेक करायचं आपलं कमी जास्त भाग आहे की नाही। तर पाहू शकतात तरीसुद्धा आपला एक भाग आहे ना तो थोडासा जास्त झाला आहे। मग जो जास्त आहे तिथं थोडीशी मोंढ्याच्या बाजूला एक टीप देऊन घ्यायची आहे आणि आपला हे जे थोडं कमी जास्त झालेला भाग आहे आपण अशा पद्धतीने कवर करून घ्यायचा आहे आणि थोडंसं त्याला थोडं साळून घ्यायचं आहे, जो आपण टीप दिली त्याच्या बाजूने। त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूने आता आपल्याला एक बाजूने कमी जास्त झालं की नाही, आता हे पण बाजूने आपण चेक करून घ्यायचं आहे आपला परत भाग कमी जास्त होतोय की नाही। कारण की हा जर भाग कमी जास्त झाला तर आपलं जो मोंढ्याखालचं जे मेजर म्हणजे जी शिलाई असते ती वर खाली होऊ शकते। तर पाहू शकता ह्या बाजूने सुद्धा आपला एक भाग आहे तो पाव इंचाने काय झालेला आहे, थोडा मोठा झाला आहे। मग पाव इंचाच्या शिलाई मार्जिंगने शिलाई देऊन जिकडे मोठा भाग झाला आहे त्या बाजूने शिलाई देऊन घ्यायची आणि आपला हे जे कवर फिटिंग आहे ते आपल्याला करायला सुरुवात करायची। तर ह्या पद्धतीने कवर फिटिंग करून मी काय केलं, थोडा कपडा साळून घेतला आणि आतल्या बाजूने कपडा फोल्ड करून ब्लाऊज फोल्ड करून आपल्याला काय करायचं, तर त्याच्यावरती एक दाब शिलाई देऊन घ्यायची। तर पहा ह्या पद्धतीने आपण दाब शिलाई देऊन घ्यायची। ह्या पद्धतीने जर दाब शिलाई किंवा ह्या पद्धतीने ब्लाऊज फिटिंग केला तर ब्लाऊजची जी फिनिशिंग आहे ती पण आपली व्यवस्थित दिसते, म्हणजे ब्लाऊज पूर्ण एकदम व्यवस्थित दिसतो। तुम्ही पाहू शकता ब्लाऊजला कुठेही धागेदोरे दिसत नाहीत, एकदम परफेक्ट ब्लाऊजची फिनिशिंग दिसते। तर आता आपल्या ब्लाऊजची जी फिटिंग आहे ती आहे किती, 7.5 इंच। जी कंबर आहे ती 6.25 इंच आहे तयार, म्हणजे 25 इंच आपले कमरेचं माप आहे आणि जे दंडगेर आहे तो 4.5 इंचाचा आहे। तर अशा पद्धतीने हे तीनही पॉईंट तुम्ही पाहू शकता एकदम समोरासमोर आलेले आहेत आणि ह्या पद्धतीने आपले हे तीनही पॉईंट आपल्याला
शिलाईमध्ये शिलाई देऊन घ्यायचे आहेत. हे पहा या पद्धतीने. आणि त्याच्या बाजूने एकदम जवळजवळ 2 शिलाईच्या टिपा देऊन घ्यायच्या आहेत. या पद्धतीने जास्तीच्या टिपा देऊन ब्लाऊजला आता ह्याही बाजूने आपल्याला तीच ट्रिक यूज करायची आहे. आपलं छाती घडी आहे 7.5 इंच, आपली कंबर आहे 6.25 इंच, म्हणजे आपली जी पूर्ण कंबर आहे ती 25 इंच आहे. त्यानंतर जो दंडगेर आहे तो 4.5 इंच आहे. या पद्धतीने आत्ता पण आपल्याला सरळ रेषेत ज्या पद्धतीने आपले जे फिटिंगचे पॉईंट आले त्याच पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट आपली एकदम सरळ रेषेत आलेली आहे. ब्लाऊजची जी टीप आहे, जी ब्लाऊजची आपली फिटिंगची टीप आहे ती एकदम सरळ रेषेत आलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, जास्तीचे टिपा बाजूने 2-3 देऊन घ्यायच्यात. ह्या पद्धतीने हे पाहू शकता. जिथं धागेदोरे आहेत तिथं आपलं काय करायचं आहे, धागेदोरे कटिंग करून घ्यायचे. म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचं आहे, ज्यावेळेस आपण ब्लाऊज शिवत असतो त्यावेळेस आपल्याला जेव्हा जेव्हा धागेदोरे दिसतील ते आपण कट करत चालायचं. म्हणजे आपलं जी ब्लाऊज आहे तिच्या छान अशी फिनिशिंग पण येते, आपला ब्लाऊज परफेक्ट पण दिसतो. आणि ज्यावेळेस कस्टमर तो ब्लाऊजची म्हणजे जी फिनिशिंग आहे ती पाहिल्यानंतर अगदी खुश होऊन जातात. तर पाहू शकता हा ब्लाऊज आपला फिटिंग करून रेडी झालेला आहे. आता आपल्या ह्या ब्लाऊजला मैत्रिणींनो काय करायचं, मला लटकन बनवायचं आहे. तर मी तुमच्यासोबत लटकनसुद्धा शेअर करते आहे, कशा पद्धतीने ह्या ब्लाऊजचं लटकन बनवायचं आहे. ही ब्लाऊजची फिटिंग आहे ती आपण कशा पद्धतीने केली हे पण तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. ब्लाऊजचा जो गळा आहे तो गोल आहे, मी गोल गळ्याला लेस लावून घेतलेली आहे. आता आपल्याला लटकन लावायचं किंवा जे नॉड आहे ती लावून लटकन तयार करायचं आहे. आता ही साडी आहे, तुम्ही पाहू शकता की नाही, ह्या साडीवरचं हे आपण आता हे ब्लाऊज आपला रेडी झालेला आहे. आता आपल्याला याला लटकन तयार करायचं आहे. मैत्रिणींनो, तुम्ही जर हा व्हिडिओ जर पूर्ण पाहिला असेल तर खरंच तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर तुम्हाला जर फॅब्रिकचं लटकन येत नसेल बनवता तर इथून पुढचा जो व्हिडिओ आहे तो फॅब्रिक लटकन आपण कशा पद्धतीने बनवायचं ते पाहणार आहोत. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ पूर्ण आवडला असेल तर तुम्ही आपल्या व्हिडिओवर नवीन असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि चला आता आपण काय करूया, जे लटकन आहे ते कशा पद्धतीने बनवायचं ते आता ह्या पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच ह्याच व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूया. तर हे जो ब्लाऊज आहे त्याला मी घेतलेला आहे, नॉड घेतलेली आहे रेडीमेड. आता ही नॉड मी चौकोनी म्हणजे काठाचा तुकडा घेतलेला आहे चौकोनी. आणि अशा पद्धतीने आपल्याला याला काय करायचं आहे, लटकन बनवायचं आहे. आता हे पाहू शकता ह्या पद्धतीने मी काय केलं आहे, लटकन बनवून घेणार आहे. आता ह्या पद्धतीने चौकोनी तुकडा करून मी एक बाजूने फोल्ड करून दाब शिलाई म्हणजे शिलाई देऊन घेतली आहे. आणि आतली बाजू बाहेरच्या बाजूने काढून याला आपण लटकन तयार करायचं. आता हे चौकोनी तुकडा मी अर्धा फोल्ड केला, त्रिकोण तयार केला आणि एक बाजूला नॉड लावली आणि शिलाई देऊन घेतली. त्या नॉडवरतून आपल्याला चौकोनी शिलाई देऊन घ्यायची आहे. व्यवस्थित डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. जास्तीचं कापड कटिंग करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे लटकन तयार करून घ्यायचं. आता लटकन आपण तर तयार केलेलं आहे, पण आता आपल्याला किती इंचावर हे लटकन लावायचे, बॅक नेकला किंवा जो पाठीचा भाग आहे तिथं किती इंचावर लावायचं. तर हे जे लटकन आहे ते 2.5 इंचावरती लावायचे. मैत्रिणींनो, तुम्ही हे जे मेजर आहे शोल्डरपासून तुम्ही मेजर करून घ्यायचे. 2.5 इंचावर एक पॉईंट टाकून घ्यायचा आहे आणि तिथं तुम्ही हे लटकन लावून द्यायचं. किंवा कधी कधी काय होतं, 2 इंचावर पण आपण लटकन लावू शकतो. 2 ते 2.5 ह्याच मेजरमध्ये आपण हे लटकन लावून घ्यायचं आहे किंवा ही जी नॉड आहे ती लावून घ्यायची. मैत्रिणींनो, पुन्हा एकदा सांगते आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि पुन्हा एकदा तुम्ही जर हा व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर खरंच तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ म्हणजे पूर्ण पण पाहिला असेलच. आणि तुमच्या जे मैत्रिणी आहेत किंवा तुमचे जे शेजारचे वगैरे आहेत त्यांच्याबरोबर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि त्यांनासुद्धा माझे हे व्हिडिओ पाहून शिकण्याची म्हणजे प्रत्येकाला ब्लाऊज शिकण्याची इच्छा असते, तर तुम्हीसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे ज्या मैत्रिणींना ब्लाऊज शिकण्याची इच्छा आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. आणि तुम्ही ह्या व्हिडिओवर नक्की लाईक करा, जेणेकरून तुम्ही जर लाईक केलं तरच हा व्हिडिओ जे यूट्यूब असतं ते दुसरीकडे जास्तीत जास्त शेअर करतं. तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा. चला मग अशाच म्हणजे पुन्हा एकदा भेटूया
नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ह्या मोनिका ब्लाऊज कटिंग अँड स्टिचिंग ह्या व्हिडिओला किंवा ह्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून घ्या. आणि त्याच पद्धतीने मी जे मशीनलावर जे काजे बनवते ते सुद्धा तुम्ही पाहिले असतील. आता मी कशा पद्धतीने हे काजे बनवलेले आहेत, तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने तुमच्या ब्लाऊजला काजे बनवू शकता. चला मग भेटूया अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. लटकन आणि नॉड म्हणजे आपण हे जे लटकन बनवलं आहे फॅब्रिकचं किंवा जे कपड्याचं आणि नॉड लावली एकदम खूप असं म्हणजे ज्यावेळेस आपण नॉड लटकन तयार करतो त्यावेळेस आपले जे ब्लाऊज आहे तो अगदीच खूप असा छान उठून दिसतो किंवा आपल्या ब्लाऊजला असा छान असा लुक येतो. तर पाहू शकता आपला हा कटोरी ब्लाऊज एकदम परफेक्ट पद्धतीने रेडी झाला.